आणि तुझा संघ मात्र विजयी होतोय. अतिशय रोमांचक सामना आपण इथे पाहिला आणि अशा प्रकारे इथे मात्र अतिशय दर्जेदार खेळ सर्वांनी इथे अनुभवलाय. आणखीन एक थरार नाट्य आपण पाहतोय. दुसरी सेमीफायनल सुरू होते. एका बाजूला जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर, तर एका बाजूला मात्र ज्याच्या नावात राजपण आहे ते खारकोपर किंग संघ. तर पहिला पूर्वार्ध काय घडेल काय बिघडेल ऐकूया. मराठीचा आणखीन एक गोड आवाज दीपक पाटील सर पळसपे. थँक्यू सो मच. सन्मान्य जय म्हात्रे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. खरं तर भारावून गेलंय. त्यांचं फार मोठं योगदान असतं नेहमीच या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं सन्माननीय जय म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये आम्हाला देणगी प्राप्त झाली आणि त्याचप्रमाणे लोकनेते माजी खासदार सन्मान्य रामचंद्रजी ठाकूर साहेब ज्यांच्या माध्यमातून सुद्धा 1 लाख रुपये. या दोनही मान्यवरांचं फार मोठं स्वकर्तृत्व आहे आणि नेहमीच या स्पर्धेला मात्र त्यांचं फार मोठं योगदान आपल्याला लाभत असतं. उल्वानोड प्रीमियर लीग म्हटली की तब्बल 16 गावं एकत्रित येऊन खेळणारी ही या विभागामधील एक दर्जेदार मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि खरं तर क्रिकेटवीरांची धुमत चक्री, क्रिकेटचा खराखुरा अस्सल राडा, क्रिकेटचा डंका करणारी आणबाण शान असणारी दर्जेदार मानाची स्पर्धा म्हणून उल्वानोड प्रीमियर लीग आज या स्पर्धेचा 5वा आणि अंतिम दिवस. आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय ते या सिल्वर ट्रॉफीवर. 1 किलो चांदीची ट्रॉफी मात्र विजेत्या संघास दिली जाईल आणि खरं तर सलग 3 वर्ष जिंकणाऱ्याला ती कायमस्वरूपी देण्यात येईल. ही एक वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. सामन्याला मात्र सुरुवात होते. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्वतःला ऍडजस्ट करत मात्र पॉइंटच्या दिशेनं मात्र हा फटका खेळलाय आणि बॉल सीमा पार 4 धावांकरता. पहिल्याच बॉलवर मात्र चांगली सुरुवात. सुधीर शेठ ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ खारकोपर किंग्स जो मैदानामध्ये बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जय साई शक्ती खारकोपर संघ क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये किशोरजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. दोनही खारकोपर गावचे संघ आहेत. त्यामुळं सन्मान्य जय म्हात्रे साहेबांचं गाव आणि त्यांच्या 2 संघांमध्ये इथे मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळेल. कारण अगोदरच फायनलमध्ये प्रवेश केला. चित्तथरारक लढत मात्र पाहायला मिळाली. निलेश 11 जावळे विरुद्ध RR रायडर्स वहाळ. आणि या फायनलमध्ये मात्र जावळे संघानं प्रवेश केलाय या स्पर्धेचा. तर सिल्वर ट्रॉफी आपण पाहतोय ग्लासमध्ये जी काचेमध्ये आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे आणि आता मात्र सगळ्यांना उत्सुकता लागले. सिल्वर ट्रॉफी आज मात्र कोणत्या संघ मालकाकडे जाईल ते ड्राईव्ह केलाय आणि कॅच मात्र घेतली जाते. वाईड इश्नॉंगोना मात्र पहिला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. खारकोपर किंग्स लागलेला हा पहिला झटका. कुणाल कोळी बॅक टू द पवेलियन. तर पहिला धक्का. सुरुवात चांगली झाली होती. चौकारणं खातं उघडलं होतं. त्यानंतर हा लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिला परंतु तो मात्र बाहेर जाऊ शकला नाही आणि मात्र यश प्राप्त झालंय अनिकेत कोळी या गोलंदाजाला. मोहा कोळीवाडा संघाचा गोलंदाज आहे. आज मात्र जय साई शक्ती खारकोपर या टीमकडून मात्र खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा. खरं तर 16 गावं एकत्रित येऊन आणि सगळ्यात मोठी प्रीमियर लीग म्हटली की उल्वानोड प्रीमियर लीग आणि यामध्ये जेवढे गावं समाविष्ट झाल्यात. कारण बऱ्याचदा आपण प्रत्येक गावची एक प्रीमियर लीग आपण पाहत असतो. विभागाची प्रीमियर लीग सुद्धा आजकाल आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ही संपूर्ण नोड एकत्रित आलाय. उल्वानोड परिसर म्हटला की समृद्ध परिसर आणि संपूर्ण 16 गावं एकत्रित येऊन या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ऑक्शन 1 महिन्यापूर्वी पाहिला. सगळे खेळाडू लिलाव पद्धतीनं मात्र लिलाव प्रक्रियेद्वारे मात्र प्रत्येक संघ मालकांना मिळाले आणि त्यानंतर मात्र 5 तारखेपासून नवीन वर्षामध्ये हे घमासान युद्ध या मैदानावर रंगलंय. आज या स्पर्धेचा 5वा आणि अंतिम दिवस. काही वेळातच मात्र ही स्पर्धा निरोप घेणार आहे. यावेळेचा हा फटका इथून मात्र खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 4 रन. दुसरा चौकार येतोय अनिकेत कोळीच्या अगेन्स्ट. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. 8 धावा धावफरकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि जी चांदीची ट्रॉफी आहे ती अर्थातच पाहायला गेलं तर स्वर्गीय महेश रघुनाथ घरत यांच्या स्मरणार्थ सचिन शेठ घरत ज्यांनी ही चांदीची ट्रॉफी पुरस्कृत केले त्यांचं खरं तर आभार मानायला हवं. अगदी 3 वर्षापूर्वी जेव्हा स्पर्धा सुरू झाली परंतु इथे जेल सुटलाय. प्रीतम त्या ठिकाणी होता आणि पाहत राहिला चेंडूकडे. त्याला अंदाजच आला नाही उंचीचा आणि या चुका टाळाव्या लागतील जय साई शक्ती खारकोपर टीमला. फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर एकही क्षुल्लक चुकी सुद्धा होऊन जमणार नाहीये. कारण ही स्पर्धा आता मात्र वेगळ्या उंचीवर चालले. आता सेमीफायनलच्या लढती आपण खेळतोय. बऱ्याच वेळा लीगमध्ये खेळत असताना थोड्याशा चुका झाल्या
तर आणखीन एखादी मॅच असते आपल्याला कव्हर करायला, परंतु इथून नॉकआउट आहे, फुल टॉस टाकलाय. अनिकेत कोळीला मात्र पडलाय चपराक. हा तिसरा चौकार लगावलाय या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या मात्र प्रचंड वेगानं पुढे जात असताना पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि 3 चौकारांच्या मदतीनं टीमची धावसंख्या 14-1. सुरुवात चांगली झाली. जय साई शक्ती कारकोपर संघाची याच धावगतीने मात्र ही धावसंख्या गेली तर नक्कीच फार कठीण होईल, कारण पहिला सेमीफायनल आपण पाहिला की धावांचा पाठलाग यशस्वी झाला नाही, कारण 56 धावा केल्या होत्या तिलेशिले पण जावळे संघाने आणि ते आव्हान मात्र पूर्ण करता आलं नव्हतं. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं जड जाऊ शकतो जर 14च्या सरासरीनं जय साई शक्ती खारकोपर संघानं धावा जमवल्या तर सलग 3 वर्ष जो संघ ही स्पर्धा जिंकणार आहे त्याला ही 1 किलो चांदीची ट्रॉफी मात्र सुपूर्द केली जाईल त्या संघ मालकाकडे. थोडं स्पीडअप करा जय साई शक्ती खारकोपर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल हर्षल ठाकूर. संघाचा चांगला अष्टपैलू खेळाडू, चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आणि म्हणून जय साई शक्ती खारकोपर संघ सेमीफायनल पर्यंतचा हा प्रवास मात्र त्यांचा राहिलाय. सकाळच्या सत्रामध्ये या टीमनं जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगर या बलाढ्य टीमला नमवलं आणि सेमीफायनलमध्ये लढत, चांगली स्पर्धा. हर्षल ठाकूर सज्ज होईल. स्पर्धेचं संपूर्ण उल्हानोड प्रीमियर लीग कमिटी ज्यांचे पदाधिकारी अध्यक्ष असतील सचिन शेटकर, त्याचप्रमाणे सुधीर शेठ ठाकूर असतील, अमरजी पाटील महाळ, अमरजी कडू, शिवाजीनगर, तेजजी म्हात्रे असतील, हे सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेंथ होता, इथे मात्र थोडासा थांबला, वेट अँड वॉच केलं आणि त्यानंतर मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे टोकलाय. हा एक कणकणीत चौकार. खातं उघडले अविनाश डोलकरने या चौकारानं. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीनं कारकोपर किंग्स हा संघ पुढे जात असताना फलंदाजांचं आतापर्यंत चांगलं योगदान राहिलंय. प्रत्येक संघ मालकाचं फार मोठं योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. तब्बल 16 संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिले आणि या सगळ्या 16 संघांचं आणि या संघ मालकांचं खरं तर विशेषतः आभार मानायलाच हवेत, कारण त्यांच्यामुळेच मात्र ही स्पर्धा आपण आज खेळू शकलो, यशस्वी करू शकलो, याचा नक्कीच अभिमान आहे. हर्षदचा हा बॉल यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेनं वाईट लॉंग ऑफचा फिल्डर येतोय वेगानं, झेल सुटलाय. आणखीन एक संधी होती, संधीचं 2 वेळा सोनं करता आलं नाहीये. 2 वेळा उडालेले झेल मात्र सोडले गेलेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु हे झेल सुटल्यानंतर मात्र एकतर प्रतिस्पर्धी टीमवर मात्र दबाव वाढतो, कारण फलंदाज सुरक्षित, धावा प्रतिस्पर्धी टीमला मिळतात आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर पुढच्या चेंडूंवर मात्र किती धुलाई होईल याचाही नेम नाहीये. इथे मात्र टॉप एज इथे लागले आउटसाइड एज आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षण घेतला झेल. हर्षल ठाकूरला मात्र मिळते सफलता. फलंदाज बाद होते. अविनाश डोलकर 6 धावा काढून तंबूमध्ये दाखल. 20 रन्स 20 धावा धावफलकावर. दुसरा धक्का बसलाय खारकोपर किंग्स संघाला आणि आता मात्र खारकोपर किंग्स संघाचा कॅप्टन प्रतीक पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना एक सामना तर आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिला होता, ज्यावेळेस मात्र संघ चेस करत होता आणि इथे मात्र चांगल्या धावसंख्येचं उद्दिष्ट ठेवावं लागेल. दोनही खारकोपर गावचे संघ आहेत, त्यामुळे एक मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतीक पाटील येतोय ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार हर्षल ठाकूर. चौथा चेंडू आपल्या ओव्हरमधील टाकत असताना प्रतीक पाटीलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल, जबाबदारी घेऊन खेळावं लागेल या मॅचमध्ये. पुढे सरसावत थोडंसं खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला होता, परंतु बुंध्यात टाकलेला हा बॉल इथे मात्र खोलवट टप्प्याचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 6 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. एक महत्वपूर्ण बळी मात्र टिपलाय, तो हर्षल ठाकूरनं खारकोपर किंग्स विरुद्ध जय साई शक्ती खारकोपर. सुधीर शेठ ठाकूर विरुद्ध किशोर पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळते या दोन संघ मालकांमध्ये. राईट अमोर द विकेट. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल होता, मिस केलाय, कम्प्लिटली बीट झालाय.
प्रतीक पाटील आता मात्र पाहायला गेलं तर ही चांगली संधी मात्र गमावले. 2 चेंडू निर्धाव आणि मागचे 3 चेंडू पाहिले हर्षल ठाकूरची तर रन आलेली नाहीये. तीन निर्धाव चेंडू आलेत. किशोरजी पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला पाहायला मिळते, कारण खूप चांगला परफॉर्मन्स राहिला त्यांचा या संपूर्ण स्पर्धेपर्यंत. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मात्र फटका खेळलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. किती वेळ शांत ठेवणार प्रतीक पाटीलला. हा उडवलाय बॉल, 6 धावांकरता कार. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 13च्या सरासरीनं 26 धावा. "26 runs after the end of second over." तो सन्माननीय पनवेल नगर परिषदेचे माजी आदर्श नगराध्यक्ष म्हणून ज्यांचा गौरव झाला होता, सन्माननीय जय म्हात्रे साहेब, अर्थातच सर्वांच्या लाडके भाऊ यांचं या मंचावरून प्रस्थान होतोय. त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. उलवा नोड प्रीमियर लीगमध्ये त्यांचं फार मोठं सहकार्य, तब्बल 1 लाख रुपये या स्पर्धेसाठी देणगी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचं या मंचावरून प्रस्थान होतं. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा आपण आभार मानूया. वेळात वेळ काढून खरं तर या स्पर्धेसाठी त्यांनी हजेरी लावली. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. तर 2 षटकानंतर 26 धावा. निलेश 11 जावळे विनर्स या टीम बरोबर मात्र कोणता संघ खेळणार, खारकोपर खेळणार हे तर निश्चित आहे, परंतु कोणता खारकोपर खेळणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. नुकतंच आपण पाहिलं होतं खालापूर येथील 2 ग्रामपंचायत आणि 1 सामना खारकोपर आणि जावळे 2 एकत्रित येऊन खेळले होते आणि तशीच लढत तुम्हाला पाहायला मिळणार. शॉट ऑफ लेंथ होता, दिशा भरकटली. यावेळेस मात्र प्रीतम घरात मागच्या मॅचमध्ये 6 चेंडू निर्धाव टाकले होते या गोलंदाजानं. काय गोलंदाजी केली होती. इथे मात्र अगदी तशाच गोलंदाजीची अपेक्षा असेल जय साईशक्ती खारकोपर टीमला. पहिला चेंडू व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव मात्र मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. 27 धावा धावफलकावर. 27 रन्स ऑन अ बोर्ड. आणखीन एक दिशा भरकटलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑब्व्हियसली पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. आणखीन एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या बिना मेहंदीच्या धावा मात्र जोडतोय प्रीतम घरत खारकोपर किंग्स टीमसाठी आणि आता मात्र 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 28 रन्स. थर्ड अंपायर रेफर केलाय. नो बॉल आहे की नाही, क्रीजच्या बाहेर टप्पा पडलाय की नाही हे चेक केलं जाईल. लेजंड अंपायर नीरज राणावत सर यावेळेस मात्र रेफर टू थर्ड अंपायर. जर क्रीजच्या बाहेर जर टप्पा असेल तर आजकाल सर्रासपणे आपण पाहतो की नो बॉल घोषित केला जातो, कारण नो बॉलवर पुढच्या बॉलवर फ्री हिट मिळते. व्हाईट बॉलवर रन तेवढीच मिळणार, परंतु पुढचा बॉल फ्री हिट नसेल. आतली जी लाईन आहे ती क्लिअर इथून दिसत नाही आहे. जर तिथून जर आम्हाला लाईन सांगितली स्टम्प्स पासून, जो नॉन स्ट्रायकर यांची जी लाईन्स असेल तिथून दिसत असेल तर अंपायर्स प्रतीक कुठली लाईन आहे, पाय ठेव फक्त तिकडे, ती लाईन दाखवतोय. ती बाहेरची जी जाड लाईन आहे ती त्याच्या आतमध्ये आहे बॉल, आतमध्ये आहे बॉल, बॉल आतमध्ये आहे. त्यामुळे व्हाईट बॉल इट्स अ परफेक्ट डिसिजन बाय लेजंड अंपायर नीरज राणावत.
तर 2 लगातार वाईट बॉल केलेत ते प्रीतम घरत्न आणि टीमची धावसंख्या पोहोचवली ती 28 वर. याच धावगतीनं जर ही धावसंख्या पुढे गेली कठीण होऊ शकेल जय साई शक्ती. प्रीतमचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल समोर येतोय. चांगली फिल्डिंग, मिड ऑफला सिंगल येईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 29 या आकड्यावर 29 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अर्थातच यंदाचं वर्ष मात्र आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या गावाकडे मात्र ह्या आयोजनाचा मान मात्र मिळाला. पहिल्या वर्षी आपण पाहिलं खारकोपरच्या मैदानावर मात्र ही स्पर्धा मंगे स्पोर्ट्स खारकोपरला मात्र मान मिळाला होता. आणि त्यावेळेस मात्र आपण पाहिलं SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स हा संघ विजेता ठरला होता. गतवर्षी KV काका मैदान वहाळ या मैदानावर मात्र ती स्पर्धा रंगली होती. आणि गतवर्षी प्रदीप स्मृती नावा या संघानं मात्र ती स्पर्धा जिंकली होती. परंतु यंदाच्या हंगामामध्ये आणखीन एक नवीन विजेता मात्र मिळणार. मग तो निलेश 11 जावळे विनर्स असेल, जय साई शक्ती खारकोपर असेल किंवा खारकोपर किंग्ज असेल, 3 संघामधून. त्यामुळे नवीन संघ मात्र यंदाची स्पर्धा जिंकणार. इथे मात्र खराब गोलंदाजी होते. प्रीतम घरत बिलकुल लाईन आणि लेंथ नाही. आता मात्र असं विचार प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये आलाय, हाच का तो प्रीतम घरत. आता एकमेकांना विचारायला लागले, ज्यानं मागच्या मॅचमध्ये 6 चेंडू निर्धाव काढले होते, परंतु तो आताच्या मॅचमध्ये मात्र 3 वाईट बॉल टाकतोय. यम भाई आणि इथे मात्र आणखीन एक वाईट बॉल, 4था वाईट बॉल आलाय. खराब गोलंदाजी होते. इथे मात्र लाईन आणि लेंथ मिळतच नाहीये. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 31 या आकड्यावर. 31 रन्स, 31 धावा धावफलकावर. यमभाई यांचा स्टॉल आपण पाहतोय. किल्ले रायगड स्टँडच्या मागे जेवणाची व्यवस्था असेल. चिकन भाकरी. हा फटका खूप चांगला आहे. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे प्रतीक पाटीलच्या बॅटमधून निघालाय हा खणखणीत असा चौकार. आणि चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 35 वर. 35. 4 वाईट बॉल टाकल्यानंतर फलंदाजाला सुद्धा अंदाज येतो की आता मात्र कोणत्या दिशेने चेंडू येणार, कशा पद्धतीने खेळावं लागते. त्यामुळे गोलंदाजांनी पटापट षटक कंप्लीट करणं फार गरजेचं असतं. तुम्ही जेवढ्या लवकर षटक कंप्लीट कराल तेवढं मात्र तुमच्या गोलंदाजीचा अंदाज फलंदाजाने येणार नाही. हे बऱ्याच वेळा आपण पाहत असतो क्रिकेटमध्ये. परंतु जेवढा जास्त वेळ व्यतीत कराल तेवढ्या जास्त धावा मात्र बऱ्याचदा गोलंदाजांना कुठताना आपण पाहिल्यात. प्रीतम घरत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा बॉल इथे सुद्धा लाईन पाहिली जाईल. पुन्हा एकदा वाईट बॉल. हे षटक संपवण्यासाठी तब्बल 11 चेंडू तर टाकावेच लागणार, कारण आतापर्यंत 5 वाईट बॉल टाकलेत या ओव्हरमध्ये आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळं ही ओव्हर मात्र थोडंसं टेन्शन वाढवतोय किशोरजी पाटील यांचं. जे साई शक्ती खारकोपर संघासाठी मागच्या मॅचमध्ये मात्र हिरो राहिलेला गोलंदाज इथे थोडासा फ्लॉप होतोय. फुल टॉस बॉल हे आमंत्रण दिलं होतं प्रतीक पाटीलला आणि आमंत्रणाचा मात्र स्वीकार करत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय हा उत्तुंग षटकार. ते षटक मात्र डोकेदुखी ठरले. ते आतापर्यंत जय साई शक्ती खारकोपर या टीमसाठी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 42. 42. ती धावसंख्या आता मात्र सुस्थितीमध्ये पोहोचलाय खारकोपर किंग्स संघाचा धावफलक. 42 रन्स, 42 धावा झाल्यात. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक घरंगळत चाललाय. चांगला स्वतःला ऍडजस्ट करत खोदून काढला होता स्ट्रोक. वाईट लॉंग ऑफ कडे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र फील्ड केला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 44 वर. 44 रन्स,
44 धावा. शांत आणि संत गतीनं सुरू असलेलं क्रिकेट पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. आता मात्र ही खूपच लांबलेली ओव्हर आहे. 6 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आल्यात. त्यामुळे पंचांना सुद्धा 4 ओव्हरच्या बदल्यामध्ये 5 ओव्हर संपायरिंग करावी लागणार. आयोजकांनी याचा विचार करायला हरकत नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला. देखणा फटका पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द डे आपण म्हणूया. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा रिव्हर्स स्वीपचा चौकार. काय फटका लगावलाय. आणि हे षटक मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये मात्र होतोय 0. काय गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. फक्त एकच धाव दिली होती आपल्या ओव्हरमध्ये. तीही व्हाईट बॉलच्या स्वरूपात 6 चेंडू निर्धाव काढले होते. असं असताना मात्र ऑब्व्हियसली त्याला षटक देणं गरजेचंच होतं. परंतु असं षटक येईल. 23 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 6 व्हाईट बॉल टाकल्या. 23 धावांपेक्षा 6 व्हाईट बॉल टाकणारा गोलंदाज नक्कीच मी म्हणेन खराब गोलंदाजी आहे. जर एखाद्या गोलंदाजाला धावा पडल्या तर काही हरकत नाही आहे. परंतु तुमची लाईन आणि लेंथच नसेल, तुम्ही दिशाहीन गोलंदाजी करणार असाल तर मात्र तुम्ही चांगले गोलंदाज कसे होणार, हा सुद्धा पडलेला प्रश्न आमच्या प्रेक्षकांना जरूर असेल. तर 3 षटकांचा खेळ संपलाय 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. आतापर्यंत 49 धावा धावफलकावर. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. कोणता संघ मात्र या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार हा दुसरा संघ असेल. त्यासाठी सुरू असलेलं हे युद्ध तुम्हाला मैदानावर अनुभवायला मिळतंय. यावरचा पटका आपण पाहिला. बॅकफुटला येऊन इथे पुल करण्याचा प्रयत्न लॉंगॉनला मात्र झेलला जातोय. इथे मात्र विकेटचं पतन होतंय. परंतु फलंदाज बाद होईल तो हर्ष कोळी. बऱ्याच वेळापासून मात्र नॉन स्ट्राईक गेडला होता आणि आता मात्र स्ट्राईक मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु राज बस्तावचा शिकार ठरलाय. पहिल्याच बॉलवर मात्र राज बस्तावला ही सफलता मात्र प्राप्त होते. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन अलंकार कोळी. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. तर या क्रीडांगणावर मात्र ज्यांचं आगमन होतोय, आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, या विभागामधील एक कणखर नेतृत्व आणि या रायगड जिल्हा काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष साहेब महेंद्र शेठ घरत साहेबांचं या मंचाकडे आगमन होत असताना स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. विनंती असेल साहेबांना आपण या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. ज्यांच्या माध्यमातून नक्कीच फार मोठं सहकार्य सुद्धा या स्पर्धेला आपण पाहिलं. कारण मगाशीच आत्ताच ज्यांचं आगमन झालं होतं सन्मान्य जयंत म्हात्रे साहेब, त्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये पहिल्या दिवशी आपण पाहिलं. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सन्माननीय लोकनेते माजी खासदार साहेब रामचंद्रजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये आणि सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपयांची देणगी प्राप्त झालेली आहे. त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. स्वागत आहे. उल्वानोड प्रीमियर लीग या भव्य दिव्य मानाच्या स्पर्धेमध्ये 16 गावं एकत्रित येऊन ही स्पर्धा खेळवली जाते आणि या खास तर ऑक्शनला सुद्धा त्यांची उपस्थिती होती. जेव्हा स्पर्धेचा खेळाडूंचा लिलाव झाला होता तेव्हा मात्र त्यांची उपस्थिती. प्रतीकचा हा फटका फसलाय, बॉल आतमध्येच आहे. इथे मात्र झेलला जातोय. शेवटचं षटक मात्र चांगलं कमबॅक करणारं ठरलंय. जय साई शक्ती खारकोपर टीमच्या दृष्टिकोनातून राज बस्तावनं मात्र इथे पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केले. पहिल्या 4 बॉलवर फक्त 2च धाबा दिल्यात. कमालीचं कमबॅक. धावसंख्या आपण पाहतोय ती 51 या आकड्यावर. प्रतीक पाटीलच्या खेळीचा मात्र अंत झालाय. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 26 धावांची विस्फोटक इनिंग मात्र कॅप्टन नॉक आपल्याला पाहायला मिळाला. 11 बॉलमध्ये त्यानं 2 षटकार
आणि 2 चौकारांच्या सहाय्यानं मात्र ही किमया साधली. योगदान चांगलं दिलंय, परंतु 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. निदान एखादा मोठा फटका येणं अनिवार्य असेल खारकोपर किंग्स संघासाठी. अलंकार कोळी आणि नुकताच गेलेला अमित शिवकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना उल्बानोड प्रीमियर लीग यंदाचं हे 3रं वर्ष. पहिल्या वर्षी खारकोपरच्या मैदानावर, दुसऱ्या वर्षी केव्ही काका मैदान वहाळ आणि या 3रं वर्ष मात्र शिवाजीनगरच्या या मैदानावर. फाईट अमोर द विकेटनं बस्तावचा हा लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र वाईडी स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. दूरवरून एकच धाब येते. अफलातून भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली. कसं कमबॅक करायचं या मॅचवर. जर प्रीतम घरतचं षटक चांगलं पडलं असतं तर बऱ्याच कमी धाबा मात्र पाहायला मिळाल्या असत्या. परंतु राज बस्ताव ज्यानं प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यंगस्टार आहे या टीमचा, परंतु काय गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या 5 बॉलवर फक्त 3च धाबा आल्यात. 2 महत्त्वपूर्ण बळी मात्र त्याने टिपलेत. हा शेवटचा चेंडू असेल. खेळण्यासाठी सज्ज होईल अमित शिवकर. फुल टॉस बॉल. इथे मात्र बस्तावची चुकी होती आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. शेवट मात्र गोड होतोय खारकोपर किंग्स संघाचा. हा शेवटचा षटकार मात्र मोमेंटम देतोय खारकोपर किंग्स संघाचा. चेंडू आतमध्ये द्यायचा आहे. थँक्यू. तर शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या 9 धाबा आणि या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 58 धावा उभारल्यात खारकोपर किंग्स संघानं आणि 59 धावांचं लक्ष. पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं याच धाबा डिफेंड झाल्या होत्या. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सुद्धा हा कारनामा खारकोपर किंग्स करणार की दुसऱ्या सेमीफायनलमध्ये जय साई शक्ती खारकोपर संघ या धावा मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. तर पाहुण्यांना आपल्याला फायनल सुद्धा पाहायची आहे, त्यामुळे झटपट क्रिकेट खेळा. पंचांना बाहेर येण्याची मुभा नाही आहे. सचिन शेठ घरत आमच्या मागे आहेत. तर निलेश 11 जावळे विनर्स टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉससाठी अगोदरच येऊन राहायचंय. प्रसाद घरत. चला अंपायर्स प्लीज. लगेच सामना आपल्याला संपवायचा आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला फायनल सुद्धा वेळेमध्ये संपवायचे. नॉट ऑल आउट. तर 59 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. आता मात्र जय साई शक्ती खारकोपर तर सलामीची जोडी मैदानामध्ये 59 धावा या मॅच मध्ये पूर्ण करायच्या. जय साई शक्ती कारकोपर. निलेश 11 जावळे विनर्स टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय, त्यांचा आपण आभार मानूया. फायनलचा अंतिम सामन्यासाठी टॉस करण्यासाठी तो येतोय, परंतु या लढतीतील विजेता संघ मात्र त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ फायनलमध्ये जाणार. ऐकूया दिनेशजी पाटील बेलवली यांचा आवाज. धन्यवाद. जय साई शक्ती खारकोपर बनाम एका बाजूला मात्र
खारकोपर किंग्स या दोन संघादरम्यानची दुसरी सेमीफायनल. नाणेफेकीचा कौल लागला. जय साई शक्ती खारकोपर संघाच्या बाजूनं आमंत्रण दिलं ते म्हणजेच खारकोपर किंग्स संघाला. एकोणसाठ धावांचा आव्हाने 24 चेंडून 59 धावा. पहिल्या सेमीफायनल्समध्ये मात्र 57 धावांचा पाठलाग करू दिला नाहीये. इथेही तशीच कामगिरी केली जाईल का? प्रतीक पाटील गोलंदाजीच्या मार्कवर तर हर्षल त्याचा सहकारी मित्र एकाच संघातून खेळणारे हे दोन खेळाडू मात्र आज आमने सामने लढत आहेत. एका संघातून खारकोपर संघाला सदैव ज्यांना बॅक केलाय, ज्यांना सदैव त्या संघात समवेत राहिले हे दोन खेळाडू एक स्ट्राईकवर तर मात्र एक गोलंदाजीच्या मार्कवर. पंकज घरत नॉनस्ट्राईक गेनला उभा आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी, स्विंगिंग अँड मिस. आपण पाहिलं निर्धाव चेंडू सांगता झाली. आव्हान 59 धावांचं आहे. एका बाजूला संघ नायक तर एका बाजूला मात्र ताकदीचा खेळ करणारा त्याचा संघ सहकारी. कोलोटप्पा टाकलाय, पाहतोय एकमेकासमोर प्रॅक्टिस केली जाते. कारण ज्याप्रमाणे एकाच मैदानामध्ये खेळलं जातं, दररोज 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 प्रॅक्टिस केली जाते एकमेकासमोर गोलंदाजी करत. आणि आपल्या सहकार्याची वीक झोन त्याला माहीत आहेत. ते वीक झोन हेरत मात्र प्रतीक पाटील काय ताकदीचा खेळ करतोय. सुंदर गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही. हर्षलला रोखून धरलाय. फिरकीचा ताल धरला, चेंडू हवेत राहिला आणि मिड विकेटला झेल देत मात्र चौथ्या चेंडूवर हर्षल परतला. फलंदाज पहिला झाला, शून्यावरती बाद. अतिशय सुरेख. कारण 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्यांदाच म्हटलं होतं की ताकद आहे खारकोपर किंग संघाची गोलंदाजी. आणि त्या गोलंदाजीमधला हा अनमोल रत्न प्रतीक पाटील मात्र 4 चेंडूमध्ये एकही धाव देत नाही आणि हर्षलला मात्र शून्यावर परतवतोय. सुरेख दर्जेदार गोलंदाजी. चला नवीन फलंदाज रेडी राहायचं. आपण नवीन फलंदाज लगेच रेडी राहायचं आहे. हर्षल ठाकूर मात्र शून्यावर परतलाय. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. विनेश डोलकर कुठेही जायचं नाही आपण, कारण आपला संघ मात्र इथे जरी पराभूत झाला असेल तरी कुठेही जायचं नाही. अतिशय सुरेख कामगिरी आपण पाहतोय. नवीन फलंदाज अनिकेत कोळी. नवीन फलंदाज अनिकेत कोळी क्रीजवर येतोय. आतापर्यंत धावांचा खातं मात्र उघडू शकला नाहीये फलंदाज. चेंडू हवेत आहे. आणखीन एक फलंदाज बाद. लागोपाठच्या चेंडूवर दुसरा फलंदाज, दुसरा सलामीर पंकज घरत मात्र परततोय. 5 चेंडूमध्ये धावा दिल्या, निव्वल आणि निव्वल एकही नाही आणि 2 फलंदाजांना परतवलाय. 5 चेंडूमध्ये 2 बाद 0 अशी सुरुवात मात्र करतोय तो म्हणजेच जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संघ. मेडन षटक फेकलं जाईल का? 5 चेंडूमध्ये धावा एकही नाही. 2 फलंदाजांना बाद केलाय. ऑन अ हॅट्रिक. स्ट्राईकवर फलंदाज असेल शेखर पाटील. ऑन अ हॅट्रिक असेल प्रतीक पाटील. काय सुंदर. कॅप्टन टू कॅप्टन. कर्णधाराला दुसरा कर्णधार सामोरं जाईल. ऑन अ हॅट्रिक. परंतु नाही, इथे मात्र हॅट्रिकचा प्रश्न नाही तर मोठा फटका लगावलाय. स्क्वेअर लेगच्या मधून सुंदर फटका पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू गेला आणि धावा मात्र आल्या तब्बल 4. अंतिम चेंडूवर विकेट नाही, डॉट नाही तर तब्बल 4 धावा आणि मेडन षटकाचं स्वप्नही भंगलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करताना जय साई शक्ती खारकोपर संघ जाऊन ठेवतोय 2 बाद निव्वळ 4. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेच. प्रतीक वेळ घालू नका प्लीज, आपल्याला विनंती आहे, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. 3चा शेवटचा टायमिंग आपल्याला होता, त्याच्यामुळे विनंती करतो की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि सामना सुरू करा. प्रतीक पाटीलचं कौतुक केलं जाईल. संघाचा संगणक साजेसा खेळ पुन्हा एकदा केला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये 2 मोहरे 2 सलामीरांना परतावत मात्र धावा देतोय निव्वळ 4 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आपण, प्लीज विलंब लावू नका. आपण आपले गोलंदाज रेडी आहेत. मान्यवर प्रमुख अतिथी या मंचावर उपस्थित आहेत.
त्याच्यामुळे विनंती करतोय आपण लगेचच सामना सुरू करायचा आहे, विलंबात लावू नका. आपल्याकडे गोलंदाज फिक्स असतील, त्याच्यामुळे रणनीती आता काय मात्र फार इथे आखली जाणार नाही आणि काही क्लोज काउंटरही आला नाही. प्रतीक पाटील, चला लगेचच सामना सुरू करा. आयोजकाकडून वारंवार विनंती येते आम्हाला. पहिल्या षटकाची सांगता झाली, 2 बाद निव्वळ, 4 धावा, 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्कवर नवा गोलंदाज कुणाल कोळी. गव्हाण, कुणाल कोळी, गव्हाण गावचा हा खेळाडू. चला सामना सुरू करा प्लीज. गोलंदाजीमध्ये फेरबदल आणि इथे मात्र काहीतरी रणनीती आखली गेली आणि चेंडू दिला होता कुणाल कोळीच्या हातामध्ये, परंतु विशाल घरातला मात्र बोलावून घेतला आणि चेंडू विशाल घराच्या हातामध्ये दिलाय. चला सामना सुरू करा. 18 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. विशाल घरत गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजे अनिकेत कोळी. अनिकेत कोळी याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? कारण धावांचं आव्हान खूप दूरवरचं आहे. 18 चेंडू आणि 55 धावा जमवायचे आहेत, त्या 55 धावा मात्र जमवल्या जातील का? आदरणीय महेंद्र शेठ घरात यांचं मात्र मंचाकडे आगमन झालं आहे, त्यांचंही विशेष कौतुक. कारण कामगार नेते आणि रायगड जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस कमिटी, अतिशय सुरेख व्यक्तिमत्व आहे. राजकारणापेक्षाही समाजकारणामध्ये ज्या माणसाचं खूप मोठं नाव आहे ते आदरणीय महेंद्रदादा घरात यांचं मात्र मंचाकडे आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि स्वागताबरोबर मात्र एक फलंदाज आणखीन एक बाद होतोय, कंप्लीट बॅकफूटवर जातोय, तो म्हणजेच हा जय साई शक्ती खारकोपर संघ. तर नक्कीच जेवढा प्रयत्न कराल लवकर सामना संपवण्याचा तेवढा प्रयत्न करा. वारंवार मी उगाचच नाही सांगत आहे, त्याला बरीचशी कारणंसुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपला सहकार्य अपेक्षित आहे आणि सामना जेवढा लवकर संपवता ते लवकर संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अतिशय सुरेख खेळ आतापर्यंत दाखवला आहे खारकोपर किंग संघानं. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये मात्र 3 फलंदाज बाद केले. धापळकर धावा निव्वळ 4. करण कोळी नवीन फलंदाज. सुरेख फटका आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला. या धावसंख्येनं धापळकर धावा लागत आहेत, ते निव्वळ आणि निव्वळ 5 धावा. आपण पाहतोय की ज्याप्रमाणे शेखर पाटीलनं आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, 5 धावा केल्यात, परंतु करण कोळी क्रमांक 5 वर खेळायला आलाय, त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. प्रथम 3 फलंदाज मात्र पंकज घरत, हर्षल ठाकूर, अनिकेत कोळी अगदी स्वस्तात म्हणजे शून्यावर परतले आणि दडपण या संघावर आलाय. फुलटॉस आणि फुलटॉसला मात्र क्षेत्ररक्षण रिकामी होतं. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणीच नव्हतं. डीप स्क्वेअर लेग होतं आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध होतं, त्याच्यामुळे वाईडिशचे मिड विकेट अगदी रिकामी जागा आणि रिक्त स्थानकी पूर्ती की जे फिलिंग द ब्लँक्स भरलं या 4 धावांनी आणि 4 धावांनी धापळकर धावा लागल्या, त्या 3 बाद 9 धावा. 3 बाद 9 धावा, 15 चेंडू आणि 50 धावांचं अजून आव्हान आहे. आव्हान खडतर आहे, दूरवरचं आहे, प्रवास मात्र त्रासदायक आहे. सुंदर फटका पाहतोय आपण कव्हर पॉईंटच्या मधून. क्षेत्ररक्षण तिकडे रेडी आहे, सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. धाव मात्र आली फक्त आणि फक्त 1 आणि एका धावेनं धावफलक हळुवारपणे 1 पाऊल पुढे टाकतोय, तो म्हणजेच 10 वरती. 14 चेंडू 49 धावा रोखून धरलाय. एकही मोठा फटका लगाव देत नाहीयेत. मोठा फटका पुन्हा एकदा ती गॅप पाहिली, शोधली आणि इथे मात्र मोठा फटका झालाय, फ्लॅट षटकार. सुरेख फटका, जो मोठा फटका येत नव्हता तो मोठा फटका मात्र शोधला संघाच्या या शेखर पाटीलनं. चेंडू द्या लगेच आणि इथे मात्र षटकार खेचलाय. या 6 धावांना धापळकर 16 धावा लागल्या. 13 चेंडू 43 धावा. 13 चेंडू 43 धावा. नवा गोलंदाज लगेच रेडी ठेवायचे. प्रतीक पाटील, टीम मिटिंग्स घ्यायचे नाहीत. आता मात्र रिस्ट्रिक्शन आपल्याला येत आहेत. बॅटची गडा लागली जाते. आखू टप्प्याचा चेंडू होता.
चला टीम मीटिंग नाही प्लीज, टीम मीटिंग अजिबात नाही. विनंती आहे आपल्याला की टीम मीटिंग नका घेऊ प्लीज, विनंती आहे. कारण सामना लगेच सुरू करा. आपण पाहतो की गणित आहे 12 चेंडू आणि 42 धावांचं. शेखर पाटील एकट्याने मात्र किल्ला लढवलाय, 12 धावा जमवलेत आणि करण कोळीनं 5 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर आता मात्र कुणाल कोळी, ज्याचा एंड बदलण्याचा गरज होती ती की एंड बदलला, कारण मागच्या षटकामध्ये त्याला बोलवलं होतं जरूर, परंतु प्रतीक कोळींची रणनीती बदलली आणि त्याने मात्र क्रमांक 3चं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं आहे. सामना सुरू करा, सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज कुणाल कोळी शेखर पाटीलसाठी. गोटप्प्याचा चेंडू पुन्हा उचली घेते, क्षेत्ररक्षक मात्र धावतोय, सुंदर झेल अफलातून राहुल ठाकूर. काय जोरदार आवाज आलाय पा खारकोपर. अगदी किल्ले प्रबलगडच्या स्टँडमध्ये जे खेळाडू आहेत त्यांचे प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांचा एकच जल्लोष झाला आणि इथे मात्र फलंदाज झाला बाद. क्रमांक 4 शेखर कोळी मात्र बाद होत आहेत. चला नवीन फलंदाज आपण, सॉरी शेखर पाटील, शेखर पाटील. चला नवीन फलंदाज रेडी राहा आपण, वेळ आपण दौडू नका. नक्कीच, आणि याच मैदानावरचा सराव आपण केला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती आहे की मैदानावर कसं खेळायचं असतं, धावा कशा जमवल्या जातात, धावा कशा रोखल्या जातील. आणि सामना मात्र 11 चेंडू 42 धावा. संदीप ठाकूर, सुदीप ठाकूर नवीन फलंदाज, तर करण कोळी मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल. करण कोळी. चला गोलंदाज रेडी राहा आपण. विशाल घरात पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल आणि गोलंदाज. चला विशाल घरात गोलंदाजीच्या मार्कवर, सॉरी कुणाल कोळी आतापर्यंत पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळवतोय. गेम इज ऑन. फुलटॉस चेंडू, हा मात्र चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा मात्र खणखणीत चौकार. या चौकारानं धावा मात्र जाऊन ठेपता येते तब्बल 21 वर आणि गणित बदललं जाईल. 10 चेंडू आणि आता मात्र 38 धावांची गरज. 10 चेंडू 38 धावा. आता कम्युनिकेशन साधू नका तुम्ही, अजिबात आपल्याकडे वेळ नाही आहे. प्रत्येक चेंडूनंतर मी सांगतो, त्याचा मतीचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आणि सामना मात्र सुरू होतोय. कुणाल कोळी पुन्हा एकदा सज्ज. गोटाप्याचा चेंडू फिरकावलाय आणि हा मात्र आणखीन एक चांगला फटका डिफेक्टर कव्हरच्या मधून गेला. हा खणखणीत चौकार. फटकेबाजी होते, धावा मात्र येत आहेत आणि या धाव्याने मात्र धावफलक 25 पर्यंत पोहोचला. 9 चेंडू 34 धावा. 9 चेंडू 34 धावा. नऊ चेंडू 34 धावा. चला 9 चेंडू आणि 34 धावाची गरज आहे अजूनही, परंतु सुरेखरित्या फलंदाजी करण कोळी करतोय. 3 चौकार त्याने लगावलेत. हा चेंडू हवेत आहे. गोलंदाज मात्र झेलपर्यंत पोहोचेल का? वाव, सुंदर सुंदर झेल. स्वतः मात्र कुणाल कोळीनं हा झेल उलटा जा टिपला आणि फलंदाज करण कोळीच्या खेळीचा केला अंत. 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 3 चौकारासहित तब्बल 13 धावा जोडल्या आणि इथे मात्र संघाची धावसंख्या जाऊन ठेवली ती तब्बल 5वा गडी बाद झाला 25 वर. 8 चेंडू 34 धावा. नवीन फलंदाज आपण. चला लगेच आपण रेडी राहायचं आहे. 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. 8 चेंडू 34 धावा. अजूनही मोठे फटके येऊ शकतात का? कारण 6 चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग काय सुरेखरित्या होत आला होता. मयूर पाटीलची लाजवाब खेळ आपण त्याचा पाहिला होता. राकेश पाटीलनं सुद्धा एक चांगला षटकार ते चढवला, परंतु अंतिम चेंडूवर मात्र तो फसला. चला या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू आणि 8 चेंडू आणि 34 धावा. या 2 चेंडूमध्ये धावा किती येतील? सुरेख चेंडू. अशा चेंडूंची मात्र गरज आहे, ती म्हणजे खारकोपर किंग संघाला, कारण इथे हा निर्धाव चेंडू सांगता होते. तर नक्कीच आपण पाहतोय की हा चेंडू मात्र भिरकावलाय. काय सुरेख फटका. अकूट टप्प्याचा चेंडू आणि इथे मिडविकेटच्या डोक्यावरून हा मात्र दर्जेदार षटकार चढवलाय आणि षटकारानं मात्र सुदीप ठाकूरनं आपलं खातं खोललं 6नं आणि गणित उरलं 6 चेंडू आणि 28 धावा. 6 चेंडू 28 धावा. चला लगेच चेंडू द्यायचा आहे.
6 चेंडू आणि 28 धावा. क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे. गोलंदाज रेडी असेल कोणी? 6 स्वर्गीय निलेश इलेव्हन जावळे संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश नोंदवलाय. खूप आनंद प्रमोद कडू यांच्या चेहऱ्यावर पाहिला. प्रसाद घरातनं तो सामना वाचवला आणि म्हटलं होतं पहिल्यांदा की प्रसाद घरात यंदाच्या मोसमात पंकज घरातनं सामना वाचवला. पंकज घरात यंदाच्या मोसमामध्ये खूप छान कामगिरी करतोय आणि ती गोलंदाजी मात्र ताकदीची झाली आहे. प्रसाद घरात शून्यावर परतून सुद्धा तो सामना मात्र जिंकला, ही सर्वात मोठी जमेची बाब आहे. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे तो म्हणजेच अविनाश डोळकर. अविनाश डोळकर 6 चेंडू 28 धावा. स्ट्राईकवर फलंदाज सुरेख फटका. एकदा फक्त मिळणार पहा. प्रेक्षकांचा मात्र आवाज यायला लागलाय कारण स्ट्राईक पाहिजे सुदीप ठाकूरला. सुदीप ठाकूर मॅन फ्रॉम शिवाजीनगर म्हणजेच यजमान पोरगा आहे. घरचं आहे, घरचं मैदान आहे. दांडी गुल विषय क्लोज. इथे मात्र आपण पाहतोय घरचं नाही दारचं नाही, खेळामध्ये फक्त परिपक्वता लाभते आणि सुधीर ठाकूर साहेब इशारा करतात की येस दॅट्स विकेट आणि मी जवळपास फायनलमध्ये धडक मारतोय. दरवाजा खुणवतोय, दरवाजा उघडं केलं जात आहे फायनलसाठी. तर नक्कीच अतिशय सुरेख खेळ. आणखीन जोरदार अपील पहा. जसजसे खेळाडू उतरतात खेळाला लगेच आवाज येतात प्रेक्षकांचे. आणि यानंतर मात्र आता पाहतोय आपण या सामन्यामध्ये 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 27 धावांची गरज. 4 चेंडू 27 धावा. आपण विचार केला ना दीपक पाटील सर, तर सावरली नाईटमध्ये मात्र खारकोपर संघ आणि जावळे संघ एकत्र खेळला. परंतु कदाचित नाही तर आता कोणताही संघ जरी आला तरी खारकोपरच येईल आणि तेच 2 संघ आमने सामने लढतील. क्रिकेटचा न्याय तसा आहे. हातात हात घालून तुम्ही आज खेळाल पण उद्या तुम्हाला प्रतिस्पर्धी होऊन खेळावं लागतं. हा फटका चांगला आहे आणि इथे मात्र येतोय हा मोठा फटका. षटकार. अजून सामना आहे, संपला नाहीये. षटकारानं गेम होऊ शकते. एक निर्धाव चेंडू मात्र सामना संपेल. शैलेश ठाकूरनं लगावलाय हा षटकार. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर अविनाश डोळकर. आणखीन एक चांगला फटका. चांगला प्रयत्न जरूर होता. एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण सुरेखरित्या. 2 चेंडू आणि 19 धावा. त्या ठिकाणी सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेजी ठाकूर साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. पहिल्या दिवशी सुद्धा त्यांची उपस्थिती आपण या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण अनुभवली होती आणि त्यांचं आता मात्र या शेवटच्या दिवशी अर्थातच बक्षीस समारंभाला सुद्धा त्यांची उपस्थिती प्रार्थनीयच होती आणि त्यांचं आगमन मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. त्यांचं पुनश्च एकदा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हार्दिक हार्दिक स्वागत. प्रतीक यायचं आपण लगेचच. प्रतीक आपण सेकंड करत नका राव, तुम्ही या लगेचच. नाणेफेक करायचे. कॅप्टन या. प्रतीक आपण यायचे टॉससाठी आणि मन ऑफ द मॅच सुद्धा प्रतीक पाटील ठरलाय. खारकोपर किंग्स संघ हा दुसरा संघ जो अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय. निलेश इलेव्हन जावळे विनर संघाच्या विरोधामध्ये मात्र खेळेल. दोनही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. जावळे विरुद्ध खारकोपर अशी लढत मात्र पाहायला मिळेल. तर प्रतीक पाटील आपण यायचे मंचावर. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र दिला जाईल सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते. मात्र सामनावीर ही ट्रॉफी देऊन प्रतीक पाटीलचा गौरव केला जाईल आणि या टॉस सुद्धा केला जाईल. सन्माननीय
महेंद्र शेठ घरात साहेबांच्या शुभ हस्ते अंतिम सामना मेगा फायनल